नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8व्या वेतन आयोगाबद्दल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा. तपशीलवार संपूर्ण माहिती काय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी पुढील अपडेट करता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर पाहूया संपूर्ण माहिती काय आहे. तर येथे आपण पाहू शकता 8 सेंट्रल पे कमिशन. 8व्या वेतन आयोगाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय. कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट. 8 सेंट्रल पे कमिशन लेटेस्ट न्यूज. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची मोठी प्रतीक्षा आहे. वेतन आयोगाच्या शिफारशींसाठी अजून मोठा कालावधी आहे, पण याविषयीच्या बारीकसारीक घडामोडींकडे कर्मचाऱ्यांचे मोठे लक्ष लागले आहे. आता मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अजून एक मोठा दिलासा दिला आहे. 8व्या वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या कामाला आता अधिक गती येणार आहे. काय आहे तो निर्णय? काय आहे ती अपडेट? 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी मोदी सरकारने एक प्रशासकीय निर्णय घेतला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती मंत्रालयांतर्गत मोठ्या पदावर अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च विभागानुसार केंद्र सरकारने वेतन आयोगांतर्गत संचालक पद भरण्यात मान्यता दिली आहे. आशिष यादव यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील व्यक्ती ही 8व्या वेतन आयोगाची प्रशासकीय आणि धोरणात्मक तयारीत मोठी भूमिका घेईल. आशिष यादव यांना लागलीच या पदाचा कारभार स्वीकारला आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रियांना वेग येणार आहे. 8व्या वेतन आयोगाची धोरणं, अटीशर्ती याविषयीच्या निर्णयाची प्रक्रिया पुढे जाईल. गेल्या वर्षी 8व्या वेतन आयोगाची स्थापना. केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. आयोगाची वेतन रचना, आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या विश्लेषण करण्यासाठी आणि त्यांचा अहवाल अंतिम करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. खर्च विभागाचे सचिव व्ही वॉलनम यांनी सांगितले की 8व्या वेतन आयोगाने नुकतेच काम सुरू केले आहे. हे काम सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पात याविषयीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सदस्य आयोगासाठी काम करत आहेत. 8व्या वेतन आयोगासाठी सरकारने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांच्या मदतीसाठी 2 सदस्य आहेत. पुलक घोष आणि पंकज जैन हे 2 सदस्य सचिव म्हणून काम करत आहेत. नवी दिल्लीत आयोगाचे मुख्यालय आहे. पुढील 1.5 वर्षात वेतन आयोगाला दिशा देण्याचे काम हे तिघे करतील. आयोग शिफारशी सादर करेल. त्या आधारे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित होणार आहे. काम तसे दाम. खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी KRA ही पद्धत लागू आहे. जो कर्मचारी चांगले काम करतो, खास भूमिका बजावतो, त्यावर त्याची पगारवाढ ठरते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा जसे काम तसा दाम म्हणजेच परफॉर्मन्स बेस्ड पे या संकल्पनेवर पगाराचे गणित असेल अशी चर्चा आहे. कामकाजाच्या कामगिरीवर वेतनवाढ, भत्ते आणि अनुषंगिक लाभ देण्याविषयीचा निर्णय त्या आधारे घेण्यात येऊ शकतो. तर 8व्या वेतन आयोगाबाबत अशा प्रकारची अपडेट सूत्रांकडून देण्यात आली आहे. तुमचे याबाबत काय मत आहे कमेंट करून अवश्य सांगा. पुढील अपडेट करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन हिट करा. पुन्हा भेटू पुढील अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.